हॅलो, मी निकिता. आज मी बनवत आहे एकदम परफेक्ट अशी खस्ता हलवाई स्टाईल कचोरी. तर त्यासाठी मी इथे अर्धा कप मूग डाळ 3 तास आधी भिजत घातलेली होती. मूग डाळ लवकर भिजून जाते, बघू शकता तुम्ही. तर नंतर आहे ना, मी तिचं पाणी पूर्ण गाळून घेतलं गाळणीमध्ये. तर ही पहिली टिप असते आपल्या कचोरीचा मसाला बनवण्यासाठी, की मूग डाळीचं पूर्ण पाणी निघून गेलेलं पाहिजे. तर मी इथे मसाला भाजते. तर 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप आणि 3-4 काळी मिरी. हवं तर आपण इथे 1 चमचा जिराही घेऊ शकतो. छान ड्राय भाजून घ्यायचं, म्हणजे बिना तेल टाकायचं, हे मस्त भाजून घ्यायचं. आणि नंतर लगेच 1.5 कप मैदा मी चाळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे. त्याने काय होतं, मैदा पचायला आपल्याला खूप असा हलका जातो. तर नंतर मी तुपाचं मोहन घातले आणि चवीपुरतं मीठ घातलंय. म्हणजे ज्या चमच्याने मीठ घातलंय त्याच्यानं 4 चमचे असे तुपाचं मोहन घातलंय. नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला खस्ता पदार्थ पाहिजे असेल तर आपण तुपाचं मोहन घालायचं, आणि कुरकुरीत पदार्थ हवा असेल तर नेहमी आपण तेलाचं मोहन घालतो. तर मी तूप सगळीकडे पूर्ण मैद्याला लावून घेतलेलं आहे. आणि असं बघू शकता, असा लाडू झाला पाहिजे पिठाचा, तर आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे. तर हळूहळू थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ हे भिजून घेतलेलं आहे. आणि पीठ भिजताना लक्षात ठेवायचं की एकदम असं घट्ट पीठ आपल्याला नाही भिजायचं आहे. म्हणजे आपण पोळी चपातीला जसं पीठ भिजतो त्याच्यापेक्षा थोडंसं नरम असं पीठ आपल्याला भिजायचं आहे, आणि तेही हलक्या हाताने. नंतर तेल लावून पूर्ण पीठ मस्त चोळून घेतलेलं आहे मैदा, असं बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला कधी माझ्याकडून क्लाउड किचन च्या टिप्स पाहिजे असतील, म्हणजे जर तुम्हालाही घरातून बिझनेस करायचा असेल, क्लाउड किचन चालू करायचं असेल, तर मला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी कसा माझा बिझनेस ग्रो केला, कसं घरातून क्लाउड किचन चालू केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता इथे मी कचोरीचा मसाला बनवायला घेतला आहे. तर आपण जो मसाला भाजला होता तो टाकला 2 चमचे. मी इथे जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं तिखट घातलं आहे. कारण माझ्या घरात लहान मुलं आहे, त्याच्यामुळं मी खूप जास्त तिखट काय घातलेलं नाही आहे. तर ते आपण परतवून घेतलेलं आहे. आणि गॅस इथं माझा एकदम बारीक आहे. आणि थोडंसं बेसन घेतलं आहे. त्याच्याने काय होतं की आपल्या मसाल्याला छान बाइंडिंग येते. तर बेसन पण मी मस्त असं हलक्या, म्हणजे मंद आचेवर छान भाजून घेतलेलं आहे, थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत. बघू शकता तुम्ही इथे. नंतर थोडी हळद, थोडंसं आमचूर पावडर किंवा हवं तर चाट मसाला घालू शकतो आपण, आणि नॉर्मली फ्लेवर येण्यासाठी गरम मसाला घातला आहे. आणि चवीपुरता मीठ मी घातलेलं आहे. सगळे मसाले मी छान परतून घेतलेले. आणि मग मी इथे मूग डाळीला मिक्सरमध्ये न वाटलेलं आहे, पूर्ण म्हणजे वाटलेलं नाही आहे, अख्खी मूग डाळ मी वापरते आहे. बघू शकता तुम्ही मूग डाळीचं पूर्णपणे पाणी हे निघालेलं आहे. तर त्याने काय होतं, एकदम मसाला आपला छान होतो, असा एकदम गचगच नाही होत आपला मसाला कचोरीचा. आणि नंतर सगळी चव बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडीशी साखर घालूया. तर मसालाही आपला झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पूर्णपणे मी बारीक गॅसवरच केलेला आहे. तर मसाला झालेला आहे, गार झाला आहे, आणि पीठ पण छान मुरलं आहे. कचोरी बनवताना आपलं पीठ हे मुरणं खूप गरजेचं असतं. आता आपल्याला जेवढ्या कचोऱ्या करायच्या, म्हणजे ज्या आकाराच्या कचोऱ्या करायच्या, तेवढा मी गोळा घेतलेला आहे. आणि असा गोल 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 किनाऱ्याने राऊंड राऊंड करून असं थोडंसं वाटीसारखा शेप द्यायचा आणि थोडासा मसाला भरायचा. नेहमी कचोरीचा मसाला हा थोडासाच भरावा लागतो, जास्त नाही भरायचा राहत, कारण आपण मसाला कमी भरला तरच आपली कचोरी फुगून ही हलकी होते, तेलात तरंगते. तर छान अशी दाबून घ्यायची, आणि हाताच्या इकडच्या साईडने ह्या ह्या साईडने किनाऱ्याला दाबायची. आता बरेच म्हणता लाटूनही घेतली तरी चालते, पण तसं नाही करायचं, हाताने दाबायची कडेकडेला. आता बघू शकता तुम्ही. आणि अशी थिकनेस ठेवायची आपल्या कचोरीची, एकदम बारीक नाही, एकदम जाड पण नाही. तर इथे माझ्या अशा सगळ्या कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत. मी लगेच बाजूला तेल ठेवलं आहे. आता तेल हे अजिबातच गरम नाही आहे, बघू शकता. मी गोळा टाकला आहे छोटासा कणकेचा, तर एकदम हलक्या हलक्या, फक्त त्याही थोड्या वेळानं बुडबुडी यायला लागल्या आहेत 3-4 सेकंदानंतर. तर एकदा परत आपण कचोरी थोडीशी दाबून घेऊ कडेकडेला, आणि अशी बाजूलाच कचोरी सोडायची, एकमेकांवर सोडायची नाही. त्याने काय होतं की आपली कचोरी फुगण्यात मदत होते. आणि गॅस पण खूप बारीक आहे, तुमच्या लक्षात येतच असेल.
आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जोपर्यंत कचोरी हलकी येऊन आपोआप वरती येत नाही, हलकी फुगून येत नाही तिची तोपर्यंत कचोरीला हात लावायचा नाही. त्या आपोआप वरती येतात आणि गॅस हा बारीकच असला पाहिजे, एकदम मंद पण नाही आणि मीडियम नाही, त्याच्या आतला गॅस आपला असला पाहिजे. तर या कचोऱ्या आपोआप वरती येतात फुगून, तुमच्या लक्षात येतच असेल. आता मी इथे पलटवते कचोरी आणि आता कचोऱ्या पलटवल्या की आपण थोडा गॅस फुल करू शकतो. बघा किती छान फुगलेल्या आहेत आपल्या कचोऱ्या, एकदम अशी टम्म फुगलेली मस्त. एखादी आगाव असते कचोरी आपली जी की नाही फुगत, पण ठीक आहे, आता आपणही एवढं एकदम हे नाहीत ना, प्रॅक्टिस नाही ना आपलं, म्हणजे हळूहळू येऊन जाते आपल्याला, आपण एवढे ट्रेन नाहीत ना कचोऱ्या बनवण्यासाठी. ते काय, आता बघू शकता मी किती छान कचोऱ्या तळून घेतल्या आहे. मनासारखा कलर येईस तर आपण कचोऱ्या तळून घ्यायच्या छान. आता तुमच्या बघूनच लक्षात येत असेल किती खस्ता झाली आहे, किती छान झाली कचोरी. हे बघा, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर मला फॉलो करा. मी तुमच्यासोबत सगळ्या रेसिपी शेअर करेन आणि थँक्यू, बाय बाय.